सुवर्ण मंदिर ते पण पुण्यात. वाव. आणि बाप्पाच्या डोक्यावर 1 कोटीचा हिरा. तर कसे आहात तुम्ही सगळे मंडळी? खूप दिवसांनी मी आलेली आहे पुन्हा तुमच्या भेटीला आणि आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस. तर म्हटलं चला आज पुण्यात जाऊन आपण दर्शन घेऊयात मानाचे 5 गणपती आणि बाकीचे जे नवसाचे गणपती आहेत त्यांचं. तर पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपती. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आणि या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे बरं का. जिजाऊंनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे. शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात होते आणि या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. तर बघा खूप छान असं दर्शन झालं मानाच्या पहिल्या बाप्पाचं आणि मस्त असं प्रसन्न वाटलं. भरपूर गर्दी होती. दुसरा दिवस होता आणि छान असं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो पुढे. मंडळाच्या समोरच बघा वाडा आहे. त्या वाड्यात ते ग्रामदैवत असतात, म्हणजे जे ग्रामदैवताची जी मूर्ती आहे जुनी ती तिथे असते. आणि बघा संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. मोठीच्या मोठी लाईन होती बाहेर. सगळे रस्ते बंद आहेत तर मी चालत निघाली. आता साहेब आमची कुठे गाडी लावतात मला माहिती नाही. तर लास्ट इयर आम्ही सेकंड डेला झालेलो पण गर्दी नव्हती. इझिली दर्शन झालेलं. गाडी जात होती बाईक आमची. पण आज रस्ते खूप बंद केलेले आहेत, माहिती नाही, आणि गर्दी पण खूप आहे. जागोजागी रस्ते बंद केले त्यामुळे मी चालत निघाली आहे. आणि आज संडे पण आहे त्यामुळे गर्दी असणारच. तर मानाचे गणपती करताना आजूबाजूच्या गणपतीच्या मंडळांचं पण दर्शन घेतलं आणि खूप सुंदर डेकोरेशन होतं बघा. हे पण आता कसबा गणपतीच्या जवळच हे मंडळ होतं, कसब्याचा राजा, आणि रोडच्या मध्येच होतं अगदी चौकात. तर त्यांनी किती सिस्टमॅटिक आणि छान डेकोरेशन केलं होतं बघा. गाड्या दोन्ही साईडने जायला, त्यानंतर मध्ये अशी बाप्पांची मूर्ती, त्याचं सुंदर असं डेकोरेशन काम बघा खूप छान होतं, मस्त वाटलं. आणि पूर्ण असं लाकडाचं ते डेकोरेशन होतं. पुढे पण बघा बाजूला सगळं डेकोरेशन होतं आणि गाड्या जाण्यासाठी पण जागा ठेवली होती, कारण पुण्यातले रस्ते आणि गल्ल्या खूप कंजेस्टेड आहेत आणि त्याच्यात खूप छान सिस्टमॅटिक असं डेकोरेशन. पुढे गेलं की लगेच बघा केदारनाथचं हे मंदिर बनवलेलं आणि खूप असं छान डेकोरेशन केलेलं बाप्पाचं. तिथे पण जाता जाता दर्शन घेतलं. म्हटलं चल. रस्त्यांवर वेगवेगळे स्टॉल सुद्धा आहेत. तर त्यातला बघा हा असा साच्याचा स्टॉल होता. जो भी खाते आप इसमें डालिए, कैसे पेस्ट आप आटे को यूज करना. बेसन को लौट करने के बाद में स्टाइल से देखिए डायरेक्ट ऑयल में डीप फ्राई में गरम ऑयल रहेगा, गरम तेल में कढ़ाई में छोड़ोगे ऑटोमेटिक आपका आइटम इस टाइप के से रेडी. डायरेक्ट ऑयल में डीप फ्राई. अरेंजमेंट को चेंज करते जाली आपके वापस रिटर्न हो गया. ये बघा डिफरेंट मॉडल डिफरेंट डिजाइन बनाते आप लोग. घर पे चकली बनाओगे इस टाइप के डिफरेंट साँचे को लगा दिए. ये बेसन आटा है, घर पे बनाइए. बेसन, तांदूल, जवारी, बाजरी, कौन सा पेस्ट यूज करोगे सभी आपका ऑर्डर चलेगा. स्ट्रेट प्रेसिंग प्रेशर दोगे तो सारी प्लेन चकली और रिंग को रोटेट को डिजाइन चेंज डिफरेंट मॉडल रेडी. इस टाइप के साउथ का मुर्को, बम्बई का चकली, मोदक पाहिजे. मोदक में दाबायचे छोड़ेचे मोदक, घरी मोदक भी होणार. न्यू आइटम कंपनी फर्स्ट टाइम बटास प्रोडक्ट साउथ इंडियन और सिर्फ 100 का ज्यादा नहीं, ओनली 100 घरगुती आइटम. चला बोल. खूप पुढे आली आहेत. आमच्या साहेबांना फायनली तांबडी जोगेश्वरी जवळ पार्किंग मिळालेलं आहे. ते तिथे थांबलेत. मी इकडे आहे दगडूशेठ जवळ. आता मला इथून तांबडी जोगेश्वरीला जायचं आहे, म्हणजे आम्ही दोघं भेटू. खूप गर्दी आहे रोडला. धडकतीये मी, लिटरली धडकतीये. ऐसा क्यों बना है? क्यों बना है? खड़ा रहने के लिए सिर्फ. हाँ. समोरच दगडूशेठ बाप्पाचं मंडळ आहे, पण मला इथून राईट टर्न घ्यायचा आहे, म्हणजे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीला मला जायचं आहे. त्यामुळे आता मला इथून मी राईट घेतला आहे दगडूशेठ पासून. तर आमचे साहेब दुसऱ्या रस्त्याने गाडीने गेले आहेत. मला आधी त्यांना शोधायचं आहे आणि त्यानंतर आपण दर्शन घेऊच. तर चला. हां, हे बघा मिळाले आमचे साहेब. तर चला, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती. श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवता आहे, म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान मिळालेलं आहे. तर कसबा गणपतीप्रमाणेच हा गणेशोत्सव पण 1893 पासून सुरू झाला. तर बघा काय सुंदर मूर्ती आहे, किती तेज आहे त्या मूर्तीला आणि प्रसन्न वाटतं असं दर्शन घेतलं की. लाईनमध्ये उभं राहिलो पण लवकर दर्शन झालं आमचं लाईनमध्ये, कारण आज म्हणजे होती लाईन पण कमी होती. पण 5 दिवसानंतर खूप गर्दी राहते आणि छान दर्शन झालं. खूप छान वाटलं, मस्त असं. खूप छान वाटत होतं आज मला, कारण मला डेंग्यू झाला होता. खूप दिवस मी घरी होते आणि त्यानंतर आज मी बाहेर पडले होते पुण्यामध्ये, ते पण बाप्पांचं दर्शन घ्यायला. त्यामुळे जरा मला प्रसन्न वाटलं, फ्रेश वाटलं आणि दर्शन झालं सगळ्या बाप्पांचं. नुसत्या मानाच्या 5 गणपतीचंच नाही, बाकीच्या बाप्पांचं पण दर्शन झालं, त्यामुळं खूप छान वाटलं.
त्यानंतर इथून बाहेर पडल्यानंतर पुढे अजून एक लगेच बाप्पा होते, म्हणजे अगदी 2-2 मिनिटाच्या अंतरावर पुण्यात मंडळं आहेत आणि छान छान असं डेकोरेशन आहे. मग प्रत्येक बाप्पाचं दर्शन घेत आम्ही चाललो होतो. त्यानंतर आम्ही आलो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती आहे. अतिशय वेगळेपण जपणारी असून लाकूड आणि भुसळ वापरून ही मूर्ती तयार केलेली आहे. आणि डेकोरेशन पण बघा काय सुंदर, आणि असं एखाद्या महालासारखं सुंदर डेकोरेशन होतं. खूप छान असं मूर्ती आहे बघा, तेज बघा त्या मूर्तीवर, छान दरवाजे. आणि हे आजोबा मला आधी खरे वाटले पण ते खरे नव्हते, ते डेकोरेशनचा एक भाग होता आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे जे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घटनावळीत पाहायला मिळतं. आणि बघा छान असं समोर भजनी मंडळ होतं, भजन चाललं होतं, मस्त असं आनंददायी प्रसन्न वातावरण होतं आणि खूप भारी वाटलं मला ह्यांचं डेकोरेशन आणि ते सगळं जे वातावरण बघून. मस्त असं वातावरण, छान असं वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन. सुप्रीम सँडविचच्या समोरच ते बाप्पा होते बघा. आता मी निघून आले, साहेब आमच्या सुप्रीम सँडविचचं वेट करतायत तिथं. टोकन घेऊन 20 ते 25 मिनिटं म्हणतात पण अर्धा तास तरी वेट करावा लागतो. मग त्याला म्हटलं तू सँडविच खा, मी दर्शन घेऊन येते. आणि आता इथे गुरुजी तालीम आहे आणि तुळशीबाग आहे. म्हटलं त्याचं होईपर्यंत माझे 2 दर्शन होतील, एवढा त्या सँडविचला वेळ लागतो कारण ते फेमस आहे. सँडविच खूप टेस्टी असतं इथलं, सुप्रीम सँडविच म्हणून. तुम्ही जर कधी खाल्लं असेल तर कमेंट करा. तर मानाचा 3रा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती. तर नावातच कळून जातं बघा, प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा, पण आता तालीम अस्तित्वात नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने बसवतात. आणि या गणेशोत्सवाला 1887 मध्ये सुरुवात झाली होती. आणि खूप छान डेकोरेशन बघा, वरती असं हत्तीचा चेहरा आणि बाप्पाची अशी मूर्ती, म्हणजे ती तालीममध्ये शोभणारीच अशी मूर्ती आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा अजून एक गणपती मंडळ होतं, खूप छान असं वेगळं डेकोरेशन होतं त्याचं. चला आता तुळशीबाग गणपतीकडे मी चालली आणि फुल गर्दी होती बघा. तर चला फायनली पोहोचलीये मी. मानाचा 4था तुळशीबाग गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि बघा खूप सुंदर देखावा असतो त्यांचा दरवर्षी. आणि यावेळेस जगन्नाथपुरी म्हणजे जगन्नाथ देवाचं त्यांनी ती प्रतिकृती जी असते ती साकारली होती. आणि खूप छान बघा, जातानाच एवढं सुंदर वाटत होतं. जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याचं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप गर्दी होती इकडे, कारण तुळशीबागेतच हा गणपती बाप्पा आहे. तुळशीबाग मार्केट जे आहे त्याच्यामध्येच. आणि बघा समोर मोठा बाप्पा आहे आणि खूप छान असा देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. खूप विशेष वाटतं मला, कारण तुळशीबागेत ह्या बाप्पाची मूर्ती आहे आणि तुळशीबाग म्हणजे अगदी गल्ली असल्यासारखी आहे, कंजेस्टेड आहे. आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं आणि एवढं सुंदर डेकोरेशन असतं दरवर्षी तुळशीबाग गणपतीचं, म्हणजे मानाच्या 4थ्या गणपतीचं. तर कसं करत असतील मला माहिती नाही, पण खूप सुंदर अशी त्यांचं ते डेकोरेशन आणि जे काही त्यांचं असतं. तर बघा सगळं भाविकांची खूप गर्दी होती, लाईन लागली होती आणि मी पण लाईनमध्येच आहे. आणि इकडे बघा डाव्या बाजूला जे जगन्नाथपुरी मंदिर आहे त्याचं इथे प्रतिकृती होती छान अशी बघा या पद्धतीने. आणि खूप छान केलं होतं. पण इथे येण्यासाठी लाईन वेगळी होती आणि बाप्पाकडे जाण्यासाठी लाईन वेगळी होती, अशा 2 वेगवेगळ्या लाईन होत्या. त्यामुळे काही जण कन्फ्यूज होत होते. मी बाप्पाच्या लाईनमध्ये होते आणि सरळ मी चालले होते वरती, मला जवळून दर्शन घ्यायचं होतं कारण इथे जवळून दर्शन सुद्धा मिळत होतं. म्हटलं चला आता बाप्पाचं जवळून दर्शन मिळते. बघा त्याची ती किती सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, तेज बघा मूर्तीवरचं किती छान वाटत होतं असं जवळ जाऊन. हा जो गणपतीच्या दिवसातला पुण्यातला अनुभव आहे ना, खरंच खूप सुंदर अनुभव आहे. एवढं मी चालत होते, मी आजारपणातून उठली होती पण मला अजिबात असं काही वाटत नव्हतं, खूप फ्रेश वाटत होतं. आणि छान असं मंगलमय वातावरण, ती गणपतींची गाणी आपल्याला घेता आली नाही कॉपीराईट इश्यूमुळे, नाहीतर खूप मस्त वाटत होतं. आणि फायनली आम्ही आलो दगडूशेठ बाप्पाच्या इथे. गर्दी बघा, फुल गर्दी होती. आणि म्हटलं चला आता आपल्याला पण लाईनला लागायचं आहे, सगळ्यांना मिळून दर्शन घ्यायचं आहे. तर आम्ही दोघं इथं लाईनमध्ये लागलो. भरपूर गर्दी होती बघा. आणि हळूहळू म्हटलं चला आता दर्शन घेऊयात. आभाळ आलं होतं, थेंब जरा पडत होते पाण्याचे, पण म्हटलं नाही आज दर्शन घेऊन आलोच आहे तर जायचं. आणि खूप छान असा देखावा केलेला आहे बघा, सगळे ज्योतिर्लिंगाचे इकडे कडेला फोटो लावलेला आहे. खूप सुंदर आणि बारीक असं काम केलेलं आहे आणि मस्त खूप छान. जागोजागी पोलीस होते
आणि सगळ्यांना सूचना देत होते की आपले दागिने, आपले मोबाईल, आपले पर्स जे काय आहे त्याची काळजी घ्या चोरांपासून. त्यामुळे जर गेलात तर या गोष्टींची खरंच तुम्ही काळजी घ्या आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करा. बिचारे ते पण तिथे जागोजागी घरातले सण सोडून आपल्यासाठी तिथे तत्पर आहेत, उभे आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा सहकार्य करा आणि आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्या तिथे गेल्यानंतर. जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशात जे मंदिर आहे, जटोली मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये, त्याची ही प्रतिकृती साकारली आहे आणि खूप छान असं म्हणजे काय दरवर्षीच म्हणजे दगडूशेठचं डेकोरेशन म्हणजे आहा, भाविक अक्षरशः लांबून लांबून येतात, बाहेर परराज्यातून येतात बाप्पाचं दर्शन घ्यायला, डेकोरेशन पाहण्यासाठी. आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन असतं बाप्पाचं. आणि म्हणजे जे आपण तारीफ करू जेवढं त्याच्याबद्दल बोलू ते कमीच असतं, कारण त्याचं ते काम आणि त्याची ती मेहनत खूप छान असतं. लोक बघा अक्षरशः लहान मुलांना घेऊन येतात, गर्दीत येतात. बापरे, मला विशेष वाटतं. पण तुम्ही लहान मुलांना जर घेऊन येत असाल तर त्यांची काळजी घ्या. आणि वातावरण बघा आधी बाहेरचं, त्या हिशोबानेच लहान मुलांना घेऊन या. इकडे बघा छान होम हवन चाललं होतं, मंगलमय असं वातावरण सगळीकडचं प्रसन्न वाटत होतं. आज दुसरा दिवस आहे आणि एवढी गर्दी, फुल ढकलाढकली हे चाललं होतं. पण बाप्पाचं रूप बघितलं ना तर हे काहीच जाणवत नव्हतं, गर्दी ढकलाढकली, कारण ते बाप्पाचं तेज एवढ्या लांबपर्यंत येत होतं. आणि दगडूशेठ बाप्पावर खरंच मला पण खूप मनोभावे श्रद्धा आहे, कारण मी अनुभव घेतलेला आहे. बाप्पा सगळ्यांसाठी उभा राहतो. आणि मी पण काही दिवसापूर्वी मला अशा काही माझ्यावर वेळ आली होती की जेव्हा कोणी नव्हतं पण दगडूशेठ बाप्पा माझ्यासाठी उभे राहिले होते. त्यांनी म्हणजे आता मी ते सांगू नाही शकत, पण दगडूशेठ बाप्पा खरंच मी मनोभावे त्याची भक्त आहे आणि खूप छान वाटलं. आणि त्याचं ते तेज आणि रूप बघून मला काही जाणवत नव्हतं, ढकलाढकलीन जे काय होतं ते एवढं छान त्याचं तेज होतं बघा. दगडूशेठ बाप्पाच्या इथून पुढे लगेच बघा हा मंडईचा गणपती आहे. दगडूशेठ बाप्पा आणि हा मंडईचा गणपती यांना नवसाचं गणपती मानलं जातं, नवसाचे गणपती आहे ते. आणि हे पण छान बघा, जे मीनाक्षी मंदिर आहे त्याची प्रतिकृती साकारली होती आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं मंडईच्या बाप्पाचं पण. आणि मस्त असे बघा सगळेजण फोटो घेत आहेत. इथे पण फुल गर्दी आहे, कारण हा नवसाचा गणपती आहे दगडूशेठ बाप्पासारखाच. आणि खूप मस्त वाटत होतं, खूप छान डेकोरेशन. आणि बाप्पाची मूर्ती बघा, खूप छान असं दर्शन झालं इथे पण. आणि वा मस्त. आणि मस्त अशी गाणी चालू होती, आपल्याला गाणी घेता येत नव्हती कॉपीराईटमुळे, पण वा खूप छान दर्शन घेऊन आम्ही फायनली निघालो. आणि इथे बघा इच्छापूर्ती कलश होतं, म्हणजे लोक कॉईन टाकत होते त्यांचं काय, कारण नवसाचा गणपती असल्यामुळे लोक आपल्या इच्छा मागतात, नवस बोलतात, त्यामुळे इथे ते असे कॉईन टाकत होते. तर आमचे साहेब बघा कॉईन टाकतायत. पहिला कॉईन आमचा बाहेर गेला, म्हणजे त्याबरोबर काठाला लागून बाहेर पडला. समोर बघा कोणाचा तरी फोन पण पडलाय तिथे. आणि सेकंड कॉईन बरोबर गेला. पुढे 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 थांब जरा. हा कर. तर बघू, इच्छा मागून माझा तो पहिलाच कॉईन गेला. पूर्ण झाली तर नक्कीच तुम्हाला सांगेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा खूप छान दत्त महाराजांची मूर्ती, बाप्पाची मूर्ती, जागोजागी म्हणजे मंडळ आणि बाप्पा खूप छान, एवढे वेगवेगळ्या पद्धतीचे बाप्पा, छान छान डेकोरेशन. हा पण बघा जिलब्या मारुती मंडळ, तुम्हाला तर माहितीच असेल. इथे पण बघा श्री गजानन मित्र मंडळ, किती छान केलं होतं. हे पण तुळशी बागेतच होतं आणि डेकोरेशन बापरे किती छान छान डेकोरेशन. इथे पण बघा बाप्पाची किती छान मूर्ती आहे, छान असं खंडोबाचं डेकोरेशन होतं. वा मस्त. मानाचा 5वा गणपती केसरी गणपती. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्यानं इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते आणि 1998 मधली इथली मूर्ती संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आलेली आहे. तर बघा किती छान. आता 5वा गणपती झालाय, दर्शन घेऊन थकली आहे, खूप चालले. तर आज बाहेर पडले. खूप दिवस आपले व्हिडिओ नव्हते, थोडीशी मी आजारी होते. मी पोस्ट केलं होतं की व्हिडिओ थोडे दिवस येणार नाही. त्यानंतर आज मी बाहेर पडते. आता फायनली 5वा गणपती झाला, वाजले 3:30. तर चला अजून काही बाप्पांचं आपण दर्शन घेऊयात. 5 गणपती तर मेन झालेले आहेत. तर तिथून पुढे गेल्यानंतर लगेच बघा हे भोलेनाथ मित्र मंडळ होतं. यांनी सगळं शंकराचं जे प्रतिकृती आहे ती इथे साकारली होती आणि खूप छान यांनी पण डेकोरेशन केलेलं.
तर बघा छान अशी मूर्ती, आतमध्ये खूप सुंदर असं काम केलेलं होतं. पण यांचं काम थोडंसं राहिलं होतं. मागे बघा तिथे पडदा दिसतोय, तिथे काम चालू होतं. तर मला आधी कळालं नाही की एक्झॅक्टली काय चालू आहे, पण नंतर मला कळालं की एक साईडने गुफा आहे डाव्या बाजूने. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा तिथे काम चालू आहे, काही काम करत होते. तर मी नंतर चेक केलं तर इकडून बघा डाव्या बाजूने ही आत जायला गुफा आहे. म्हणजे ते चालू झाल्यानंतर भाविकांसाठी इकडून प्रवेश आहे. तर इकडून या गुफेतनं जायचं आणि तिथे मध्ये जे आहे तिथं जी पिंड आहे, जी अमरनाथला जी पिंड तयार होते बर्फाची, ती त्यांनी पिंड बनवलेली आहे. आणि इकडून बाहेर येण्यासाठी बघा ही गुफा आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्यांचं काम झालं नव्हतं. मी त्यांना विचारलं, तिथं ते काम चालू होतं म्हणून आपल्याला जाता आलं नाही. तर बघा आतमध्ये अशी पिंड केली होती. त्यानंतर तिथून आम्ही पुढे निघालो. आम्ही आलेलो आहोत आता सदाशिव पेठमध्ये. तर सदाशिव पेठमध्ये राजाराम मित्र मंडळाने पण खूप सुंदर देखावा केलेला आहे सुवर्ण मंदिराचा. आणि तिथे पण काम चालू होतं, पण इतकं सुंदर वाटत होतं. तर आता हे काम कम्प्लीट झाल्यावर काय सुंदर वाटेल. आणि रात्रीचं तर वा, मस्त असं लाइटिंग केलेलं आहे. पण आपण दिवसा गेलो होतो त्यामुळे ते लाइटिंगचं कळालं नाही. पण तुम्ही जर रात्रीचं गेलात तर तुम्हाला ते सौंदर्य कळेल त्याचं. तर बघा खूप छान असं बाजूला पाणी आणि मस्त असं मध्येच ते सुवर्ण मंदिर. खूप छान काम केलं होतं. बघा त्यांना किती दिवस लागले असतील, कारण अजूनपर्यंत त्यांचं कलरचं काम चालू आहे. तिथे काम चालू होतं. आणि आज आहे सेकंड डे. आणि बघा मस्त, मला खूप आवडलं. ही कल्पना सुचणंच एक खूप मोठी गोष्ट आहे सुवर्ण मंदिराची. कारण सुवर्ण मंदिर इतकं छान आहे, त्याचं बारीक काम, तो सगळा बारकावा, त्याची ती मेहनत, किती इथे ती मेहनत त्यांना घ्यावी लागली असेल, ते बारकावा, ते काम. आणि खरंच खूप सुंदर अशी प्रतिकृती साकारली होती सुवर्ण मंदिराची. कलर आणि ते सगळं झाल्यानंतर एवढं छान ते दिसेल. तर मी पण गेले आतमध्ये दर्शन घ्यायला. आणि बघा खूप भारी वाटत होतं, कारण दर्शन जवळून जाऊन बाप्पाचं घेता येत होतं. आणि मस्त थकवा आहे माझ्या चेहऱ्यावर, कारण दिवसभर आम्ही फिरत होतो, चालत होतो, त्यामुळे तो थकवा सगळा आला होता. पण खूप छान वाटलं. एवढं छान पद्धतीने बाप्पाच्या जवळ जाऊन दर्शन झालं. आणि नक्की तुम्ही सदाशिव पेठमध्ये या हा देखावा बघण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. कारण इतकं जवळून दर्शन घेता येत होतं. आणि काम कंप्लीट झालं तर वा, मला तर पुन्हा यायचं आहे काम कंप्लीट झालं. आणि मी संध्याकाळची नक्की येणार आहे, कारण मला इथलं लाइटिंग आणि ते सगळं परत खूप इच्छा आहे बघण्याची. आत्ता बघा हे आतून एकदम असा छान महाल असा असल्यासारखं किती छान दिसतंय, किती छान काम केलेलं आहे. बारकावे बघा तुम्ही कामातले. आणि बघा इथं अजून चाललंय काम, म्हणजे थोडं थोडं त्यांची प्रोसिजर चालू आहे. पण मी पुन्हा एकदा नक्की येणार आहे इथं. पण मला संध्याकाळचं यायचं आहे हे सगळं सौंदर्य बघण्यासाठी. आणि तुम्ही पण अवश्य या हा देखावा बघण्यासाठी. तर पूर्ण आम्ही राऊंड मारला. तर अर्धा कलर झाला होता, गोल्डन कलर अर्धा द्यायचा राहिला होता. इथं पाण्याच्या इथे पण त्यांचे काही जे व्हाईट कलर होतं ते त्यांचं द्यायचं काम चालू होतं. सगळा ओला कलर होता. त्यामुळं आत्ता जर तुम्ही या 1-2 दिवसात गेले तर काळजीपूर्वक जा, कारण ओला असतो ना कलर, त्यामुळे. आणि भाविक तरी सुद्धा येत होते दर्शन घेण्यासाठी. आणि याच्या बारीक बारीक घंटी दिसत आहेत, त्याच्यामध्ये लाइटिंग केलेलं आहे छान असं. तर वा, खूप सुंदर, किती छान. म्हणजे सुंदर आणि छान म्हणण्याशिवाय माझ्याकडे दुसरे आता सध्या शब्द नाही आहेत काय म्हणू यासाठी. किती छान दिसताना पण दिसते आणि पूर्ण झाल्यावर तर वा वा वा, मी तर कल्पनाच नाही करू शकत पूर्ण झाल्यावर काय सौंदर्य दिसेल. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर अजून एक मंडळ होतं बघा, श्री गजानन मंडळ. किती छान डेकोरेशन, किती छान ती बाप्पाची मूर्ती. तुम्ही म्हणाल काय छान छान छान, पण हां छानच आहे. अजून हे बघा इकडे श्री गरुड गणपती मंडळ ट्रस्ट, काशीचा कोतवाल, कालभैरव, आणि त्यांनी ते डेकोरेशन केलेलं होतं. तर बघा इथं छान मी अशी चालली होती, गुफा होती, वरती चालले होते. आणि मस्त असा देखावा यांचा सुद्धा होता. तिथेच त्याच एरियामध्ये सदाशिव पेठपासून आम्ही पुढे निघालो, तिथेच हा देखावा होता त्यांचा. खूप छान केलं होतं बघा त्यांनी. आणि गुफेमध्ये सगळं कालभैरव आणि आपलं महादेवाचं सगळं ते जो देखावा होता तो होता त्यांचा. आणि इथे सगळं लिहिलं होतं, जे त्यांचा देखावा होता त्याचं ते लिहिलेलं होतं इथे. आणि वा, सुंदर. आणि बघा इथे महादेवाची मूर्ती आहे समोर, प्रतिकृती आहे. तांडव करतानाची वाटते मला, मी चुकत असेल तर मला सांगा, पण मला दिसताना तशीच दिसती आहे. आणि किती छान केलं होतं बघा सगळं. कालभैरवाय नमः. आणि कालभैरवाची ही प्रतिकृती आहे तिथे. आणि सगळं महादेवाचं होतं. मोस्टली मला बरेच देखावे महादेवाचेच दिसले. म्हणजे आपल्या शंकर भगवानांचे वेगवेगळे जी स्थान आहेत, जे वेगवेगळ्या त्यांचे मंदिरं आहेत, त्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत.
आणि हे पण खूप छान होतं, त्यापैकीच एक होतं. इथं छान अशी पालखी होती, पालखीमध्ये पादुका होत्या आणि वा किती छान. तर खूप छान प्रसन्न वाटलं. म्हणजे मानाचे 5 बाप्पा तर यावेळी झालेच आपले, पण त्याशिवाय बाकीचे सगळे आजूबाजूचे म्हणजे तुळशीबाग परिसर, लक्ष्मी रोड परिसर, सदाशिव पेठ परिसर, सगळ्या परिसरातले जेवढे बाप्पा होते सगळ्यांचे आपलं दर्शन झालं आणि खूप सुंदर आणि छान असे देखावे होते बघा. हे आपण मंडळाचं सुदर्शन मित्र मंडळ खूप छान वाटलं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, हेल्दी रहा. गणपती बाप्पा मोरया.